नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे। झणझणीत चमचमीत पावभाजी कशी बनवायची आहे ते मी सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूर्ण मी डिटेल्स सांगणार आहे या रेसिपीचे। तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते, कशी बनवायची आहे ते मी सांगते आणि पावभाजी ही घरच्या घरी कशी बनवली आहे ते पण सांगते मी। चला तर मग रेसिपी तुम्हाला सांगते। आणि पावभाजी एकदम छान झालेली आहे, जशी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो का पावभाजी तशी झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता वेळही खूप कमी लागतो। इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहे। एक कांदा, बटाटा, गाजर आणि बीट घेतलेला आहे आणि शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे। वाटाणा, 2 टोमॅटो आणि फुलकोबी घेतलेली आहे। आणि आता आपल्याला ह्या सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी। आणि आता कशा कशा हे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते। एक कुकर घ्या व कुकरमध्ये बीट टाका, गाजर घाला। गाजर नंतर आपण वाटाणे घेतले होते ते वाटाणेही टाका। तुम्ही याला मटार पण बनवू शकता। आणि बटाटाही आपल्याला घालायचा आहे उकडण्यासाठी। आणि यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि पाणी घालून आपल्याला यामध्ये याची 1 ते 2 किंवा 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। आणि आता गॅसवर ठेवा। 2 किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजू द्या। आणि आपल्याला फुलकोबी यामध्ये टाकायची नाही, फुलकोबी वेगळी टाकायची आहे, कारण की फुलकोबी ही चा वास येतो, म्हणून आपण हे छोट्याशा पातेल्यामध्ये वेगळीकडे शिजून घ्यायची आहे। मी आता पातेल्यामध्ये फुलकोबी घातलेली आहे व त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलेले आहे आणि गॅसवर छान ती उकळी येऊ द्यायची आहे। आणि जे टोमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा हे होता ते आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपली फुलकोबी ही शिजून झालेली आहे आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता थोडं 10-15 मिनिटांनंतर गॅस बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले हे गाजर हे सर्व उकडलेले आहेत। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा। आणि आता कढईमध्ये तुम्ही तेल, तूप किंवा बटरही घालू शकता। यामध्ये मी इथे साजूक तूप घातलेलं आहे। 3 ते 4 चमचे घाला। तुम्हाला जेवढं तूप हवंय तेवढं तुम्ही घालू शकता। तेलही टाकले तरी चालते। तुपाने पावभाजी छान होते। व तूप छान कडकडले की त्यामध्ये जिरे घाला व जिरे घातल्यानंतर आता आपल्याला कांदा घालायचा आहे। आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। काही भाज्या परतून घ्यायच्या व काही भाज्या उकडून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि आता कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि यामध्ये मी पावभाजीचा सुहानाचा पावभाजी मसाला वापरणार आहे। विकत आणलेला आहे, जवळच्या दुकानात भेटतो, तुम्ही जाऊन आणू शकता। आता टोमॅटो व शिमला मिर्च घालायची आहे। कांदा छान परतून घेतलेला आहे आणि आता शिमला आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत पाणी सुटेपर्यंत। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये मी विकतचा मसाला घालणार आहे, खूप छान लागतो। आता 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो आपले छान शिजलेले आहेत आणि त्याला पाणीही सुटत आहे। आणि हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा करून घेतला आहे मी, ते मी टाकणार आहे। त्याने चव खूप छान लागते। आणि परत एकदा चमच्याने हलवून घ्यायचे आहे। आणि एका वाटीमध्ये मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे, मोठा चमचाभर। तुम्हाला किती तिखट हवं तितकं घेऊ शकता तुम्ही। आता मी हा पावभाजी मसाला घालणार आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा व पावभाजी मसाला घातलेला आहे। तिखट कमीच टाकलेला आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं तितकं तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घालू शकता। आणि आता हे सर्व मसाले एकजीव करायचे व 1 ते 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। व आता आपण उकडलेल्या भाज्या घालायच्या आहेत। आता सर्वप्रथम आपल्याला फुलकोबी टाकायची आहे व नंतर आपण जे उकडून घेतलेल्या भाज्या आहेत एका डिशमध्ये काढून घेतल्या होत्या व उरलेले पाणी होते ते सर्व टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कढईमध्ये। आणि आता
मॅशरनं आपल्याला ह्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्या आहेत. आधी चमच्याने सर्व एकजीव करा. पावभाजी ही खूप छान होते, जशी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातात का तशीच होते. तुम्ही करून बघा. वेळही खूप कमी लागतो आणि अगदी घरी साहित्यात होते. व चवीनुसार मीठ घाला. आणि आता मॅशरच्या मदतीने भाज्या छान आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. आणि पावभाजी खूप छान झालेली आहे आणि तिला कलरही खूप छान आलेला आहे. आणि बीट घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. चवीलाही खूप छान झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता मी वरून कसुरी मेथी घालत आहे. जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही यावर गरम पाणी घालू शकता. मला पाणी घालायचं नाही, मला जास्त पातळ करायची नाही आहे भाजी. ते तुम्ही बघू शकता मी मॅशरच्या मदतीने छान मॅश करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही ही नक्की एकदा घरी करून बघा. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट झालेली आहे भाजी आपली ही. आता छान शिजलेली आहे ही भाजी. जास्त वेळही लागत नाही. आता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घाला व चमच्याच्या मदतीने हलवा. तुम्ही बघू शकता पावभाजी किती छान झालेली आहे. आता ही सर्व एकजीव करा व गॅस नंतर बंद करा. तुम्ही बघू शकता तयार आहे आपली पावभाजी आणि कलरही किती छान आलेला आहे. आणि आता वरतून आपल्याला बटर घालायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे. जशी बाहेर खातो तशी झालेली आहे. आणि सर्व भाज्या घातल्यामुळे हे पौष्टिक असतात. तर आता मी इथे पाव आणलेले आहेत तर आपल्याला पाव हे आता कट करून आपल्याला बटर लावून छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी एक एक पाव आता हे कट करून घेणार आहे. असा मध्ये करून घ्या. तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही हा पाव कट करून घेऊ शकता. मी आता हे चारही पाव आता हे कट करून घेणार आहे. व आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा व त्यावर बटर घाला व चमच्याच्या मदतीने हे बटर सर्व तव्यावर पसरवा. व त्यामध्ये थोडासा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे, म्हणजे कलर खूप छान येतो पावला ते. आणि पावला आता हे मिश्रण लावून घ्यायचं आहे व पाव आपले छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तव्यावर. आणि पावभाजी सोबत खायला खूप छान लागतात असे पाव. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे पावला ते. आणि पावभाजी मसाला टाकल्याने चव खूप छान लागते. तुम्ही बघू शकता तर तयार आहे आपली हॉटेलसारखी एकदम गरमागरम पावभाजी खायला. तर तुम्ही बघू शकता मी आपली पावभाजी तयार झालेली आहे. आणि लहान मुलांना तर ही पावभाजी खूप आवडते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला अजून माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता पावभाजी एकदम हॉटेलसारखी झालेली आहे की नाही बघू शकता तुम्ही. कलरही खूप छान आलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.